हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी स्वतः असेन तिथे. हा म्हणजे आपल्या दोघांना पुण्याला जाता आलं तर काय धमाल येईल ना. डिझाईन केलेले आयटम चारधाम यात्रेच्या. हॅलो, मला जर दाखवशील? हो. हा सांगतो सर. ओके सर. हो मी सांगतो त्यांना. काय नवरे, काय झालं? एकटेच हसताय. सरांचा फोन होता का? यांची रजा सँक्शन झालेली दिसते. काय नवरे? नाही तसं नाहीये. तसं नाही, मग हसते कशाला? दाभोळकर आल्यामुळे काय होईना, पण सगळे शांतपणे काम करतायत, त्यामुळे कसं अगदी प्रसन्न वाटतंय. त्यामुळे हसतोय मी. नवरे, कसं आहे माहितीये का, आम्ही रोजच काम करत असतो, पण तुम्हाला ते दिसत नाही आणि तुम्हाला बोलल्याशिवाय चैन पडत नाही, म्हणून तुम्ही ओरडत राहता, काम करा काम करा, बाकी काही नाही. ह्या जरा कुठे कौतुक केलं तर सगळे भरकटले. नाही तुम्हाला एक काम नाही येतो, पण मला माझं काम करू द्यात. सरांचा निरोप आहे. जयसाहेब, तुम्हाला आणि रजनी मॅडमना पुण्याला जायचंय. वाव, जय, वा नवरे, काय बातमी दिली आहे तुम्ही. वा वा. आता सांगू का, मलाही तुमच्यासारखंच प्रसन्न वाटतंय. जुई, काय करू ग मी तुझं? रजनी, सॉरी सॉरी सॉरी. अगं बघा ना, काय चेहरा पाडलाय. जुई, असं करू नये ग. हे बघ, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानावा, दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख बघावं, म्हणजे आपण सुखी होतो. असं रडू नये ग सारखं. काही म्हणा, हे दाभोळकर मला लकी आहेत जा. ना जय?